नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी जून महिन्यासाठीचा जो हप्ता आहे, जून महिन्यासाठीचं पेन्शन हे लवकरच वितरित केलं जाणार आहे. आणि जून महिन्यासाठीचा हप्ता दिव्यांग बांधवांना दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत देण्यासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तारीख जी आहे ही कधीपर्यंत जाहीर केली जाईल, त्याचबरोबर शासन निर्णय हा कधीपर्यंत येणार आहे. कारण पाहू शकता आजची तारीख 20, फक्त 10 दिवस मे महिन्याचे बाकी आहेत आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाभार्थ्यांना लवकरात लवकर वितरण जे आहे जून महिन्यासाठीचं करण्याचं हे प्रयोजन असणार आहे. तर या संदर्भात महत्त्वाची जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर, तर अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यामध्ये लाभ घेणारे, तर पाहू शकता यांच्यासाठी जून महिन्याचा हप्ता जो आहे यांच्यासाठी दिव्यांग पेन्शनबाबतची महत्त्वाची अपडेट आहे. आणि मुख्य म्हणजे ही दिलासादायक आणि चांगली ही अपडेट आहे. जून महिन्याच्या पेन्शनची जूनच्या पहिल्या आठवड्यातच वितरित केली जाणार आहे. पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली अशी अपडेट आहे. जून महिन्याचा जो हप्ता आहे पेन्शनचा हा लाभार्थ्यांना जून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्येच वितरित केला जाणार असल्याची माहिती हे देण्यात आली आहे. आणि संबंधित विभागाकडे आवश्यक निधी पूर्णपणे उपलब्ध असल्यामुळे लाभार्थ्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आहे. म्हणजे निधी हे कमतरता नाही आहे, निधी उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर जो हप्ता आहे पेन्शन जे आहे वितरित केली जाणार आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्याप एप्रिल आणि मे महिन्यासाठीची पेन्शन जमा झाली नाही. अशा लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयाशी किंवा बँकेशी संपर्क साधावा. म्हणजे बँकेमध्ये काहीतरी अडचण असू शकते, ती चौकशी करून चेक करणं आवश्यक आहे. किंवा तहसील कार्यालयामध्ये पहिल्यांदा चेक करायचं टेस्टमध्ये की नक्की काय अडचण आहे. त्याच्यानंतर तुमचं पेन्शनची अडचण ही क्लिअर होऊन जाईल. अनेक वेळा बँक खातं, आधार लिंकिंग किंवा कागदपत्र ही प्रलंबित असल्यामुळे लाभार्थ्यांचे पेन्शन जे आहे हे थांबते. या कारणामुळे ही सगळी गोष्ट आहेत हे चेक करणं लाभार्थ्यांची जबाबदारी आहे. तसेच लाभार्थ्यांना त्यांची प्रलंबित कामं पूर्ण करून घेण्यासाठीचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन आर्थिक वर्षासाठी जे पुन्हा एकदा तुम्हाला हयातीचा दाखला, त्याचबरोबर सगळी कागदपत्र उत्पन्नाचा दाखल्यासहित जी द्यावी लागतात ती लवकरात लवकर द्यायची आहेत. कारण जर लेट झाला, उशीर झाला तर लाभार्थ्यांचा हप्ता हा अडू शकतो. तर याच कारणामुळे लाभार्थ्यांनी त्यांची प्रलंबित कामं लवकरात लवकर कागदपत्र त्यांची आहेत ही जमा करून घ्यावी. KYC सुद्धा अपडेट करणं आवश्यक आहे. मागील काही दिवसामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 2500 त्याचबरोबर 5000 रुपयापर्यंतची रक्कम ही जमा झाली आहे. यावरून असं दिसतंय की प्रलंबित म्हणजे राहिलेली जी यामध्ये रखडलेली होती ती पेन्शनसुद्धा पैसेसुद्धा हळूहळू जमा होत असल्याचं स्पष्ट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याची पेन्शन ही पहिल्या आठवड्यामध्ये 100% दिली जाणार आहे. विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे, त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. प्रलंबित कामं तुमची जी काही अडचण असेल, कागदपत्र पूर्ण नसतील तर ती पूर्ण करून घ्या. कारण त्यानंतर पेन्शनचा हप्ता पुन्हा तुमचा रखडू शकतो. पेन्शन न आल्यास बँक किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रलंबित रक्कम सध्या जमा होत आहे. तर अशा पद्धतीने सर्व लाभार्थ्यांसाठी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच आठवड्यामध्ये निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पेन्शनचा हप्ता जो आहे जून महिन्यासाठीचा हा जमा करण्याबाबतचा निधी वितरित करण्याबाबतचा GR हा जारी केला जाईल. आणि लगेचच पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच लाभार्थ्यांची निधी जी आहे, लाभार्थ्यांचं पेन्शन जे आहे जून महिन्यासाठीचं दिव्यांग बांधवांसाठीचं हे जमा केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने दिलासादायक 100% महत्त्वाची अशी खरी माहिती शासकीय सूत्रांकडून, शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. तर यानंतरनं पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत लवकरच जून महिन्यासाठीचा GR सुद्धा जारी केला जाईल. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.